नागपुर महानगर पालिका के प्रशासनिक गलियारों में आज हलचल तेज रही। मनपा आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर ने साल 2025-26 के संशोधित और 2026-27 के प्रस्तावित बजट का अंदाजक पत्र स्थायी समिति के समक्ष पेश किया। इस बजट में शहर के बुनियादी ढांचे और शिक्षा पर विशेष ध्यान केंद्रित किया गया है। स्थायी समिति अध्यक्ष शिवानी दानी ने बताया कि आज स्टैंडिंग कमेटी की बैठक संपन्न हुई है। इस ड्राफ्ट पर अब विस्तार से चर्चा की जाएगी। प्रशासन का लक्ष्य है कि शहर के अंतिम व्यक्ति तक विकास की धारा पहुंचे। बजट को अंतिम रूप देने से पहले शहर की जनता की राय और सुझाव को भी शामिल किया जाएगा, ताकि यह पूरी तरह सर्वसमावेशक और लोकाभिमुख बजट बन सके। इस वक्त शिवानी दानी ने कहा कि आयुक्त डॉक्टर विपिन ईटनकर ने जो बजट पेश किया है उस पर हम गहराई से विचार करेंगे। हम नागरिकों से भी उनके सुझाव मांगेंगे कि उन्हें शहर के विकास में क्या चाहिए। उन सुझाव को ध्यान में रखकर ही हम फाइनल बजट पेश करेंगे। हमारा मुख्य उद्देश्य एक सर्वसमावेशी और लोकाभिमुख बजट देना है, जिसमें शिक्षा पर हमारा सबसे ज्यादा जोर रहेगा। नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजेट सादर केलं। त्याच्यामध्ये त्यांनी हे बजेट जे रिवाइज्ड बजेट होतं 25-26चं ते आणि 26-27चं बजेट एस्टिमेट्स असे दोनही प्रस्ताव त्यांनी तिथे आजच्या स्टँडिंगच्या बैठकीमध्ये त्यांनी ठेवले। त्यांनी त्यांचं प्रस्तावित बजेट ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांचं बजेट ठेवल्यानंतर आता आम्ही सर्वजण त्याच्यावर काम करू आणि जशा सूचना सर्व जनतेकडून येतील, कारण की आम्ही जनतेकडून पण सूचना मागवलेल्या आहे, आणि मग त्याच्यावर काम करून आम्ही पुढचं बजेट आम्ही सादर करू। एक प्रस्ताव आणि हा अजून एक प्रस्ताव अशा दोनवर आजची स्टँडिंगची पहिली बैठक झाली आणि याच्या पुढे जे बजेट आम्ही सादर करणार आहोत, ज्याला साधारण 15 दिवस 1 महिना साधारण लागेल, त्याच्यामध्ये जनतेकडून आलेल्या सूचनांचा स्वीकार करून बाकी सगळ्या गोष्टी करून आमचं बजेट आम्ही सादर करू। कृष्ण साहेबांनी बजेट प्रस्तुत केलं। त्या बजेटमध्ये साधारण त्यांनी 25-26च्या रिवाइज्ड एस्टिमेट्स की रेव्हेन्यू थोडेसे वाढले आहे ते त्यांनी सांगितलं आणि 26-27मध्ये अजून त्यांनी बजेटमध्ये काही टक्क्यांची वाढ करून साधारण 5,500 कोटीच्या जवळपासचे आकडे त्यांनी बजेट साईज म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकी सगळ्या रेव्हेन्यूचा अभ्यास, कॅपेक्सचा अभ्यास सगळा करून आम्ही चांगलं बजेट सादर करण्याचा प्रयत्न करू। नाही, हा एक त्यांनी सादर केलेलं बजेट आहे। त्यांनी त्याच्यामध्ये 75 वर्ष कंप्लीट झाले म्हणून 75 मैदानं, 75 बगीचे अशा काही गोष्टी सांगितलेल्या त्यांनी प्रस्तावित केल्या। आता त्याच्यावर आमची समिती पण एकदा बसेल, नागरिकांच्या सूचना असतील, काही बाकी गोष्टी असतील त्या सगळ्या इन्कॉर्पोरेट करून एक चांगलं बजेट आम्ही सादर करू। सगळ्याच गोष्टींचा विचार आम्ही करतो आहे। होणार आहे की नाही होणार आहे तुम्हाला आम्ही जेव्हा बजेट प्रस्तुत करू तेव्हाच आम्ही सांगू, पण आम्ही सूचना सगळ्यांकडून मागवलेल्या आहे। बऱ्याच ठिकाणी बॉक्सेस पण ठेवलेले आहेत, काही सूचना प्राप्त होतात, तर 15 तारखेपर्यंत ते बॉक्सेस राहतील। काही ठिकाणी जिथे कालपासून ठेवल्या, परवापासून ठेवल्या, त्यांचा कालावधी थोडासा वाढवू आणि आपण सगळ्यांच्या सूचना घेऊन आपण एक चांगलं बजेट प्रस्तुत करू। आमच्या महापौरताई असतील किंवा सत्तापक्ष नेते असतील किंवा आमचे इतरही नेते असतील, सगळ्यांचा या विषयाकडे फार जास्त कल आहे की आपल्या शिक्षणाची परिस्थिती सुधारावी। तुम्ही ज्याचा उल्लेख केला की आकांक्षाच्या शाळा चांगल्या चालू आहेत, त्याच्यात यावर्षी काही अतिरिक्तची भर पडेल आणि आपण असं नक्कीच प्रयत्न करतो आहे की एका आकांक्षा संस्थेवरच न डिपेंडंट राहता अजून काही 4 संस्थांशी मिळून आपण काही चांगलं प्रदर्शन करू शकतो का। आपल्या इथे सत्तापक्ष नेत्यांची पण अशी सूचना होती की आपण ट्रेन द ट्रेनर्सवर पण फोकस करावा, अजून काही शाळेमध्ये चांगल्या पेडगॉजीज वापर करून आपण करू शकतो का। त्यासाठी तुम्ही बघितलं असेल नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर काही शाळांमध्ये जाऊन आम्ही व्हिजिट पण करून आलो। सो त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि निश्चितच या बजेटमध्ये शिक्षणावर भर असेल। खूप साऱ्या गोष्टी असू शकतात, त्याच्यामागची कारणं आम्ही पण अभ्यास करतो आहे, कारण की मागील 4 वर्ष प्रशासन होतं, खूप जास्त लक्ष देणारं कोणी त्याच्याकडे नव्हतं, पण आम्ही त्याच्यावर अभ्यास करून या बजेटमध्ये त्याच्यावर ज्या काही सूचना आल्या असतील, ज्या काही कमी राहिल्या असतील त्याच्यावर काम करून एक या बजेटमध्ये शिक्षण केंद्रित गोष्टी पण या बजेटमध्ये राहतात। नागपुरामध्ये 51 UPSC चालू आहेत आणि तुम्ही UPSCला काही भेट दिल्या असतील तर काही UPSC खूपच चांगले आहेत। ज्या UPSC डिलिपिटेड झाल्या किंवा ज्यांच्या जीर्ण झाल्यात तर त्याच्यामध्ये महापौर मॅडमनी पण सूचना केली, आपण त्या विभागाच्या HOD सोबत पण चर्चा केली, बालेभाऊसुद्धा त्या बैठकीमध्ये होते, तर आपण त्याच्यामध्ये पण काय बदल करू शकतो आणि त्याच्यात काय पावलं उचलू शकतो, ज्याला रेग्युलराइज कसं करता येईल, डिजिटलाइज कसं करता येईल, त्याच्यावर काम चालू आहे। अब सबकी नजरें स्थायी समिति पर टिकी हुई है, जहां अध्यक्ष शिवानी दानी के नेतृत्व में इस बजट को अंतिम रूप दिया जाना है। दानी ने स्पष्ट कर दिया है कि उनका लक्ष्य केवल आंकड़ों का खेल नहीं, बल्कि जनता की उम्मीदों और बेहतर शिक्षा व्यवस्था पर आधारित एक समावेशी बजट तैयार करना है।